पिंपरीच्या मोशी कचरा डेपोजवळ इमारत कोसळली आहे। इमारतीच्या जवळपास 17 जण यामध्ये अडकले असून बचावकार्य अद्यापही सुरू आहे। बचावासाठी लष्कराला देखील इथे पाचारण करण्यात आले। दरम्यान मुख्यमंत्री फडणवीसांनी पोलीस आयुक्तांकडून या घटनेची माहिती घेतली आहे। पिंपरी चिंचवडच्या मोशीतील घनकचरा डेपोची 3 मजली इमारत कोसळली आहे। इमारतीखाली 15 जण अडकले असून बचाव कार्य सुरू आहे। दुपारी 1:30च्या सुमारास ही 3 मजली इमारत कोसळली होती। एनडीआरएफ, लष्कर आणि पोलिसांच्या माध्यमातून बचाव कार्य सध्या सुरू आहे। पोलीस आयुक्त विनय चौबे आणि पालिका आयुक्त विजय सूर्यवंशी हे घटनास्थळी पोहोचलेले आहेत। तर पिंपरीमध्ये ही इमारत जी आहे ती कोसळली आहे। 17 जण यामध्ये अडकले असून अद्यापही बचाव कार्य या ठिकाणी सुरू आहे। अधिक माहितीसाठी थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी लक्ष्मण जाधव यांच्याकडे। लक्ष्मण, आता नेमकी काय स्थिती आहे? कुणाला बाहेर काढण्यात यश आलेलं आहे का? जी गेली 4 तासापासून हे बचाव कार्य जे आहे ते या ठिकाणी सध्या सुरू आहे। आपण बघू शकतो की एनडीआरएफची टीम असेल, त्याचबरोबर ती लष्कर सुद्धा या ठिकाणी घटनास्थळी पोहोचले आहेत। जवळपास 4 तासापासून आता हे बचाव कार्य जे आहे सुरू आहे। 17 लोक आतमध्ये अडकल्याची अधिकृत यादी जी आहे ती आता समोर आलेली आहे। जवळपास 4 लोक जे आहेत ते याच्यामधून सुखरूप वाचलेले आहेत, मात्र अद्यापही 17 लोक जे आहेत ते आतमध्ये अडकलेले आहेत। त्यामुळे अगदी युद्ध पातळीवरती गेल्या 4 तासापासून आता त्यांना बाहेर काढण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे। कटरच्या माध्यमातून जी भिंत आहे ते भिंत कापून यांना बाहेर काढता येतं काही प्रयत्न सध्या एनडीआरएफची टीम जी आहे ती या ठिकाणी करत आहे। मात्र खूप मोठा कचरा जो आहे तो इमारतीवरती आलेला आहे। त्यामुळे हा सर्व कचरा बाजूला हटवणं आणि त्यानंतर इमारतीमध्ये असलेल्या लोकांना अगदी सुखरूपपणे बाहेर काढणं, कारण की आता पोलीस आयुक्त असतील, त्याच व्यक्ती महानगरपालिकेचे आयुक्त यांचं प्रशासनाचं असं म्हणणं आहे की काही लोकांशी संपर्क झालेला आहे। त्यामुळं काही लोक जे आहे आतमध्ये, तर जे जिवंत असलेल्या लोकांना अगदी सुरक्षितपणे बाहेर काढण्याचं मोठं आव्हान जे आहे ते सध्या प्रशासनासमोर असलेलं आपल्याला पाहायला मिळते। मात्र गेली 4 तासापासून हे जे अडकलेले लोक आहेत त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहेत। मात्र अद्यापही एकही व्यक्ती जे आहे ते बाहेर निघाले नाही। 4 तासापासून हे सर्व प्रयत्न जे आहे, वैद्यकीय पथक या ठिकाणी आहे, एनडीआरएफ आहे, पोलीस प्रशासन आहे, त्याचबरोबर ती लष्कर सुद्धा घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि ती आटोकट प्रयत्न जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे। मात्र आपण बघू शकतो की 3 मजली असलेली ही घनकचरा विभागाची ही इमारत आणि या इमारतीमध्ये प्रशासकीय काम, त्याचबरोबर ती कॅन्टीन सुद्धा या इमारतीमध्ये होती। जवळपास 4 वर्षापूर्वीची ही नवीनच बांधलेली ही इमारत होती। मात्र पाठीमागे जो कचरा आहे त्या कचऱ्यामध्ये झिरपलेलं पाणी आणि याचा काही परिणाम थेट इमारतीवरती झालेला असा, कारण गेल्या काही दिवसापासून सतत पाऊस पडतो त्याचाही थेट परिणाम असू शकतो आणि त्यामुळे ही इमारत जी आहे ती अगदी कोसळलेली आहे। 3 मजली इमारत कोसळली असल्यामुळे इमारत ज्यावेळेस पडली त्यावेळेस 4 लोकांना वाचण्यामध्ये यश आलं, मात्र अद्यापही 17 लोक जे आहे ते आतमध्ये अडकलेले आहेत। त्यामुळे आता ह्या लोकांना अगदी सुखरूपपणे बाहेर काढणं हे प्रशासनासमोर मोठं आव्हान असलं, त्यामुळे अगदी शर्थीचे प्रयत्न या ठिकाणी सुरू असले आपल्याला पाहायला मिळते। धन्यवाद लक्ष्मण। एकूणच माहितीबद्दल। तर 17 जण अद्यापही या ढिगाऱ्याखाली अडकलेले आहेत। गेल्या 4 तासांपासून त्यांना इथून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जातोय। पिंपरी चिंचवड परिसरातील मोशी इमारत कोसळल्याची दुर्घटना या ठिकाणी घडली आणि या दुर्घटनेचा आढावा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी फोन करून घेतलेला आहे। नमस्कार मॅडम, आपल्याला तुम्हाला कळलं असेलच की पिंपरी चिंचवडला तिथे जो कचऱ्याचा मोशी इथे डेपो होता ना, त्याच्या शेजारी एक बिल्डिंग होती 3 माळ्याची। त्याच्यामध्ये 15 लोक, म्हणजे साधारणतः 15-20 लोक होते आणि तो म्हणजे ते कचऱ्याचा डेपो खूप दिवसांनी असा खचला आणि सगळ्या पूर्ण बिल्डिंगवरती पडलेला आहे। तर ते अडकलेले आहेत। तर 4 लोकांना बाहेर काढले त्यांनी आणि त्या बिल्डिंगमधून लोकांचे आवाज येत आहेत। एनडीआरएफची टीम तिथे आणि फायरची सगळी पोचलेली आहे तिथे। पण कसं, जर गरज असेल तर आर्मीला पण आपण जरासं सूचना द्याव्यात। हो 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 ओके 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 मॅडम, ओके।